जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, भीम सैनिक स्पीक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी जसं हिंदू धर्मातील चुकीच्या परंपरा, चुकीच्या चालीरीती, अंधश्रद्धा याच्यावरती घणाघात केला, तसंच त्यांनी इस्लामवरतीही खूप घणाघात केलेला आहे मित्रांनो. पण काही आपल्या समाजातील लोक त्यांची दुकानेच बाबासाहेबांच्या नावावर चालतात, अशा लोकांनी इस्लामवरती इस्लामवरती बाबासाहेबांचे काय विचार होते हे कधीच आपल्या समोर येऊ दिलं नाही. आणि मग त्यातून आपण जय भीम आणि जय भीमचा जो नारा देत आहोत तेव्हापासून तो आजपर्यंतही चालूच आहे. पण बाबासाहेबांनी आपल्या इंडिया अँड पाकिस्तान पार्टिशन या पुस्तकामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की पाकिस्तानमध्ये असलेला प्रत्येक हिंदू भारतात वापस आला पाहिजे आणि इथे असलेला प्रत्येक मुसलमान हा पाकिस्तानला गेला पाहिजे. आता त्या काळामध्ये इतकी कठोर भूमिका बाबासाहेबांनी घेतली होती, परंतु कधी आपल्याला समाजाला कधी ही बाबासाहेबांची भूमिका कळू दिली गेली आहे? मित्रांनो, मी का बोलत आहे हे की कारण इस्लामला समजून घ्या मित्रांनो. इस्लामला समजून जर घेतलं नाहीये तर हे येणाऱ्या ग्रहयुद्धाला आपला समाजही तोंड देऊ शकणार नाहीये. ग्रहयुद्धाची झळ बौद्ध समाजालाही लागणार आहे हे लक्षात घ्या. ग्रहयुद्ध होणार आहे, अटळ आहे, याला कोणीही रोखू शकत नाही. आणि त्यामुळे या इस्लाम नामक या डेंजर जो कल्ट आहे किंवा धर्म ज्याला म्हणतात, त्याला समजून घेतल्यानंतर म्यानमारचे बौद्ध भिक्षू विराथू यांनी तेथील म्यानमारमधील जे मुसलमानांनी जे थैमान घातलं होतं मित्रांनो, तेथील बौद्धांनी एकत्र येऊन विराथू यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन त्यांनी तिथे होणारा इस्लामिक वादाचा प्रचंड छळ किंवा त्यांचा होणारा तेथील समाजावरती प्रभाव याला वैतागून त्यांनी तेथील रोहिंग्या मुसलमानांना सर्वच्या सर्व रोहिंग्या मुसलमानांना पिटाळून लावलं. आणि आज आपल्या देशात जी रोहिंग्या समस्या निर्माण झालेली आहे ती तिथूनच आलेली आहे मित्रांनो. ही जी रोहिंग्या मुसलमान समस्या निर्माण झालेली आहे भारतात, त्याला कारणभूत ही विराथूच आहे, बौद्ध भिक्षू विराथू. त्यांनी तिथून रोहिंग्या मुसलमानांना पिटाळून लावलं आणि आपल्या देशात होणाऱ्या गृहयुद्धाला किंवा पुढील येणाऱ्या पिढीला जो त्रास होणार होता त्याला त्यांनी आपल्या भावी पिढीला सुरक्षित केलं. आणि ही दूरदृष्टी असणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि म्हणून मी म्हणतो की भारतालाही एक बौद्ध भिक्षू विराथूची गरज आहे की ह्या इस्लाम नामक कल्टाला समजून घेऊन त्याच्या विरुद्ध लढणारी विचारधारा निर्माण करणं हे बौद्ध धर्माला किंवा बौद्धांनाही करावं लागेल. तरच येणाऱ्या ग्रहयुद्धामध्ये आपलंही काहीतरी योगदान होऊ शकेल. तर मित्रांनो, आपण असं समजत असाल ना की इस्लामचा लढा हा फक्त हिंदू लोकांशी आहे, तर आपण शुद्ध अंधारात आहात, गैरसमजात आहात. जेव्हाही ग्रहयुद्ध होईल मित्रांनो, त्याची झळ बौद्ध समाजालाही लागणार आहे. कारण त्यांच्या इस्लाममध्ये मुस्लिम समाजाच्या समोर आपणही हिंदूच आहोत, काफिर आहोत हे लक्षात घ्या. आपण खूप अंधारात आहोत मित्रांनो. म्हणूनच एक छोटासा या चॅनलच्या माध्यमातून मी प्रयत्नात आहे की लोकांना जागृत करणं. लोकांना विशेषतः बौद्ध लोकांना जागृत करणं ही काळाची गरज आहे. कारण ही झळ आज शेजारचं घर पेटलं तर मजा घेत बसू आपण, परंतु ही उद्या
आज शेजारचं घर जळेल, शेजारचं घर जळत आहे, उद्या आपलं घर जळाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि बौद्ध भिक्षू विरातू यांच्याबद्दल माहिती घ्या मित्रांनो. जेवढी माहिती घेत जाल मित्रांनो, तेवढं तुम्हाला इस्लाम नामक या कल्टाची, या दुतोंडी सापाची तुम्हाला माहिती मिळेल. आपल्याला कसं गोड बोलून आपलीच ठासत आहेत हे लोक. आणि म्हणूनच सांगतो की इस्लामचा अभ्यास करा. बाबासाहेबांनी इस्लामचा अभ्यास केला आणि ते जर खरोखरच हिंदू समाजाचा मनापासून द्वेष करत असते किंवा धर्माचा, तर त्यांनी इस्लामचा स्वीकार केला असता. कारण इस्लाम आणि हिंदुइझम हे दोन टोकं आहेत. बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी इस्लामचाही अभ्यास केला आणि त्यांना त्यात खूप काही असं जे बुद्धीला पटणार नाही अशी काही माहिती मिळाली त्यांना. इस्लाम काय हे समजलं आणि त्यांनी म्हणून ती म्हटलेलं आहे की इस्लाम हा खरा भारतीय, खरा देशभक्त, मुसलमान हा खरा भारतीय किंवा देशभक्त होऊ शकत नाही, हे त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे आपल्या. आणि म्हणून एक भीमसैनिक म्हणून मला असं वाटतं की भारतालाही एक भिक्षू विराथूची गरज आहे. भारतीय बौद्ध भिक्षू विराथू. ज्याप्रमाणे म्यानमारमध्ये विराथू यांनी जे केलं, घडवलं, तसंच भारतामध्येही अशा बौद्ध भिक्षूची खूप गरज आहे. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.